श्री गजानन विजय कथामृत अध्याय 15वा ओवी 1 ते 14। श्री गणेशायन महा, हे कश्यप पुत्रा वामना, हे बटुरूप धारण करणाऱ्या नारायणा, तू बलीचे दान घेऊन त्याला कृतार्थ केलेस। तू मृत्युलोकीचे राज्य घेतले असले तरी बलीला पाताळाचे राज्य दिलेस। आवळा घेऊन तुम्ही त्या पुण्यवान बलीला नारळ दिलात आणि त्याच्या भक्तीसाठी तुम्ही त्याचे द्वारपाल झालात। हे देवा, या मन्वंतरानंतर तुझ्या वरदानामुळे हा बलीच देवांचा राजराजेश्वर होणार आहे। हे अनंता, एका घटकेत 4 वेदांच्या संहिता तू पठण केल्यास। तू तुझ्या बुद्धिमत्तेची केवढी अगाध लीला आहे। तुझ्या सर्व अवतारात हे श्रीहरी हा 16 अवतार असून येथे तुम्ही कोणाचाही वध केला नाही। या अवतारात तुम्ही शत्रुमित्रांच्या घरी उत्तम दिवा लावलात। तू देव आणि दानव यांना सारखंच वंदनीय होतास। त्या देवांनाही तू आनंद दिलास व त्या राक्षसांचेही रक्षण केलेस। हे देवा, याच अवतारात तू आपले ईशत्व सांभाळलेस। हे वामना, तुला माझा वारंवार नमस्कार असो। तुम्ही दासगणूच्या मस्तकावर वरद कर ठेवा। लोकमान्यांची अकोल्यातील सभा। महाराष्ट्राचा कोहिनूर ठरलेले बाळ गंगाधर टिळक हा दूरदृष्टीचा समुद्र असून राजकारणात अत्यंत प्रवीण होता। त्याने आपल्या स्वातंत्र्यासाठी अनंत खटापटी केल्या। याची धडाडी अतिशय मोठी होती। तिचे वर्णन मी काय करू। तो भीष्मासारखा करारी होता। आर्यभूमीची दीनअवस्था पाहून त्याने सतीचे वाण घेतलेले होते। सत्याच्या बाबतीत त्याने कोणाचीही भीड ठेवली नाही। त्याचे वाक्चातुर्य खरोखरच बृहस्पतीप्रमाणे होते। त्याचे लेख पाहून इंग्रजांचे धाबे दणाणत असे। त्यास लोकमान्य ही पदवी कोणीही दिलेली नव्हती, तर त्याने कृती करून ती मिळवली होती। असा तो बहादूर होता। तो एके वेळी लोकांच्या आग्रहासाठी शिवजयंतीच्या उत्सवाला व्याख्यान देण्यासाठी अकोल्यास आला। त्या अकोल्यामध्ये उत्सवाची जय्यत तयारी झाली। मोठमोठ्या विद्वानांची गडबड उडून गेली। त्या अकोले गावी दामले, कोल्हटकर, खापर्डे आणि अन्य बडे विद्वान एकत्र जमले। त्या उत्सवाचे अध्यक्ष अर्थातच टिळकांना नेमले होते। टिळकांचे नाव घेताच अवघे वऱ्हाड आनंदून गेले। या प्रांतात शिवरायांची जयंती या आधीच झाली पाहिजे होती। त्याचे कारण असे पहा की शिवाजींची जननी जी वीरमाता सती जिजाऊ आपल्या वऱ्हाड प्रांतातीलच होती। सिंदखेड गावी तिचा जन्म झाला होता। तिने या वीरगाजी शिवाजीला पोटी जन्म दिला। म्हणूनच तिच्या कर्तृत्वाने वऱ्हाड व महाराष्ट्र एक झाले। आता माता वऱ्हाडी होती तर पिता शहाजी गडी महाराष्ट्राचे होते। सर्व दाम्पत्यात ही जोडी खचितच अनुपम किंवा अजोड अशी होती। आधीच महाराष्ट्रीय हृदय असलेल्या शिवाजींचा उत्सव आणि वर त्या उत्सवाचे अध्यक्ष बाळ गंगाधर टिळक। उत्सवाची तयारी 1 महिना अगोदरच सुरू झालेली होती। ज्याच्या त्याच्या मनात आनंद होत होता। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड झाली। स्वयंसेवक तयार झाले। त्यावेळी श्रोते हो, काही जणांचे म्हणणे पडले की या शिवजयंतीच्या उत्सवासाठी शेगावच्या श्री स्वामी समर्थ गजाननास आणावे, म्हणजे दुधात साखर पडेल। शिवाजींच्या राष्ट्रोद्धाराच्या कार्यासाठी समर्थांचा खरोखर उत्तम आशीर्वाद होता, म्हणून तो हेतू तळीस गेला। टिळकांचे राजकारण हेच जिजाईचे हृदयरत्न असून त्याला श्रोते हो समर्थांचाच आशीर्वाद पाहिजे। ते कित्येकास पसंत पडले, पण कित्येकास रुचले नाही। ज्यांना ते रुचले नाही ते उघड अशा प्रकारे म्हणाले, तो शेगावचा अवलिया इथे कशाला आणताय? तो काहीतरी गडबड करून सभेचा विक्षोभ करील। तो सभेत गिण गणात असे म्हणत फिरेल। तो कदाचित लोकमान्यांना मारील। त्यावर काही लोक म्हणाले, हे असे म्हणणे बरोबर नाही। या सभेला गजाननांची पावले लागलीच पाहिजेत। त्याचे जे वेडेपण आहे ते वेड्यांसाठी आहे। जे कोणी विद्वान सज्जन असतील त्यांच्याशी ते वेड्यासारखे बोलणार नाही। जर टिळक खरोखरच राष्ट्रोद्धारक असतील तर महाराज निशंकपणे सभेस येथे येतील। खऱ्या खोट्याची परीक्षा साधूंकडूनच होत असते पहा। म्हणून सांगतो की त्यांना आमंत्रण देण्यास भिवू नका। अशी भवती झाली। नंतर श्री गजाननास सभेचे आमंत्रण देण्यासाठी मंडळी शेगावी आली। ती येताच
पुण्यराशी खापर्ड्यास म्हणाले, आम्ही तुमच्या शिवाजी उत्सवाच्या सभेस येऊ. तिथे वेड्यासारखे करणार नाही. जागीच बसून गप्प राहू. सुधारकांचा मनोभंग कधीही करणार नाही. राष्ट्रोद्धार करण्यास बाळ गंगाधर हा योग्य आहे. याच्यासारखा राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे होणार नाही. त्या टिळकांचा अण्णा पटवर्धन नावाचा स्नेही, जो आळंदीच्या नृसिंह सरस्वतींचा शिष्य आहे, त्या दोघा पुरुषांना पाहण्यासाठी आम्ही अकोल्यास येऊ. हे ऐकताच खापर्ड्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, कोल्हटकर, बघा बघा, खरोखर हा वराड प्रांताचा ज्ञानहिरा आहे. अकोल्यात जे जे घडले ती सर्व हकीकत यांनी जाणली. यावरून संतांचे ज्ञान खरोखर किती अगाध असते, यांना खऱ्या राष्ट्रपुरुषाचे किती प्रेम असते पहा. आपल्याला बोलण्याची खास काहीच जरुरी पडली नाही. तेच आपणहून आपल्याला येतो असे म्हणाले. या उत्सवाला अतिशय उत्तम मुहूर्त लागला. चला, समर्थांना वंदन करून आपण आता अकोल्यास जाऊ. नंतर खापर्डे व कोल्हटकर निघून गेले. सभेचा तो दिवस 8 दिवसांवर आला होता पहा. संपूर्ण वराड आनंदित झाले. आपण टिळकांची पाऊले अकोल्यात कधी पाहणार असे ज्यांना त्यांना वाटले. शके 1830 वैशाख महिन्यात वराड प्रांतातील अकोल्यात उभारलेल्या मंडपात ती सभा होती. अक्षय तृतीयेचा सण वराड प्रांतात महत्त्वाचा असतो. तरीही लोकांचा प्रचंड समुदाय जमला होता. तोच त्या सभेचा शेवटचा दिवस होता हे लक्षात घ्या. लोकमान्यास पाहण्यास लोक लांब लांबहून आलेले होते. शिवाय सुजाण श्रोते हो, त्या दिवशी सभेला महाराज येणार अशी वार्ता लोकात अगोदरच पसरली होती. मंडप चिकार भरून गेला. जो तो पाहू लागला की महाराज अजून सभेला का आलेले नाहीत. पण सभा भरण्याआधीच ते मंडपात येऊन बसलेले होते. साधू आपल्या वचनास कधीच खोटेपणा येऊ देत नाही. सभेत उच्च स्थानावर मोक्षदानी असे जीवनमुक्त श्रेष्ठ साधू गादीवर लोडास टेकून बसलेले होते. व्यासपीठाच्या अग्रभागात टिळकांना जागा दिली होती. त्यांच्याजवळ अण्णासाहेब पटवर्धन बसले होते पहा. खापर्डे कुलास भूषण ठरलेले श्रीकृष्णाचे पुत्र, ज्यांचे नाव गणेश होते, तो टिळकांच्या एका बाजूस बसलेला होता. दामले, कोल्हटकर, भावे, व्यंकटराव देसाई असे सभेचे पुढारी त्या ठिकाणी चमकून दिसत होते. त्याखेरीज अन्य विद्वान व्याख्याते सभोवार बसलेले होते. त्यांचे वर्णन मी एका मुखाने कोठवर करावे. सभेस आरंभ झाला. प्रथम हेतू सांगून झाल्यावर मग व्याख्यानसिंह टिळक बोलण्यासाठी उठला. ते म्हणाले, हे सज्जन हो, आजचा दिवस अतिशय धन्य आहे. ज्याने स्वातंत्र्यासाठी पूर्वी आपले प्राण खर्ची घातले त्या धनुर्धर योद्ध्यांची, खरोखर पराक्रमी अशा शिवाजींची जयंती आहे, म्हणून आपण येथे जमलो आहोत. त्या वीर शिवाजीला रामदासांनी हाताशी धरला म्हणून भारतवर्षात त्याचा बोलबाला झाला. त्याचप्रमाणे आज येथे झाले आहे. आपल्या सभेस आशीर्वाद देण्यासाठी श्रेष्ठ साधू श्री गजानन आले आहेत, म्हणून शिवाजीप्रमाणे ही सभा खरोखर यशस्वी होवो. सांप्रतकाली राष्ट्राला अशाच सभेची जरुरी आहे. स्वातंत्र्यरूपी सूर्य मावळला असून दास्याचा अंधार पडलेला आहे. ज्याला स्वातंत्र्य नाही तो समाज प्रेताप्रमाणे असतो. यासाठी श्रोते हो, ज्या शिक्षणाने राष्ट्रप्रेम वाढेल त्यासाठी प्रयत्न करावा लागणार नाही. ज्या शिक्षणाने राष्ट्रप्रेम वाढेल त्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. असे शिक्षण पुढील पिढीत खचित द्यावे लागणार आहे. हे शिक्षण हा भूपती प्रजेला देईल का हो, असे टिळक म्हणाले. तेव्हा महाराज आसनावर उठून बसले व 3दा गर्जना करून नाही नाही असे म्हणाले. आवेशाच्या भरात गंगाधरसूत टिळक राजाला किंचित टोचून बोलले. त्या भाषणाचा नेमका रोग समर्थांना समजला आणि श्रोते हो, त्यांनी हसत हसत अशा प्रकारे भाषण केले. अरे, अशानेच 2 दंडास काढण्या पडतात, असे बोलून ते गणगणात भजन करू लागले. यापुढील सभा निर्विघ्नपणे पार पडली. टिळकांची वाहवा झाली, पण समर्थांनी केलेले भाकीतच त्याच वर्षी खरे ठरले. सरकारने टिळकास 124 कलमाखाली अटक केली. तेव्हा दंडाला दोऱ्या पडल्यावर शिक्षेचा प्रसंग आला. राजसत्तेच्या पुढे कोणाचेही घोडे चालत नाही. मोठमोठे वकील होते, ते टिळकांसाठी खटपट करू लागले. टिळकांवर प्रेम असणारी जी जिव्हाळ्याची माणसे होती, त्यांनी पारमार्थिक उपायांची अशी एक योजना केली की दादासाहेब खापर्डे हे एक मातब्बर गृहस्थ होते. ते खटल्यासाठी अमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले. अकोला स्टेशनवर
ते कोल्हटकरास गोड शब्दात असे म्हणाले, ते थोडक्यात सांगतो. तुम्ही शेगावस जा व समर्थांना विनंती करा की बाळ टिळकास सोडवा. प्रसंग अतिशय कठीण आहे. मीच तेथे गेलो असतो, पण मी मुंबईत जात आहे. तुम्ही शेगावस जाऊन महाराजांना विनंती करा. टिळकांचा भक्त कोल्हटकर लगेच गाडीत बसला व शेगावात स्वामी गजाननांकडे आला. त्यावेळी महाराज मठात आपल्या बिछाण्यावर निजून होते. पुढचे 3 दिवस झाले, पण ते मुळीच उठले नव्हते. तोपर्यंत कोल्हटकरही मठात बसून राहिले. जो बिगारी असतो तो असे कधीही वागणार नाही. टिळकांविषयी कोल्हटकरास खरी पूर्ण कळकळ होती. त्याने आपल्या चिकाटीची कमाल केली. जाळा वाचून कड नाही, माये वाचून रड नाही, अशी मराठी भाषेत एक म्हण आहे. चौथ्या दिवशी समर्थ उठले व कोल्हटकरास म्हणाले, तुम्ही अलोट प्रयत्न केले तरी त्यास यश येणार नाही. अरे, छत्रपती शिवाजीला रामदासांचा वशिला होता, पण तो बादशाही अंमलात कैद झालाच ना. सज्जनास त्रास झाल्यावाचून राज्यक्रांती होत नसते. कंसाची हकीकत मनात आणून पहा, म्हणजे कळून येईल. मी ही भाकर देतो, ती लवकर टिळकास खाऊ घाला. यात काही अंतर करू नका. या भाकरीच्या जोरावर तो मोठी कामगिरी करील. जरी फार दूर जात असला तरी त्याला इलाज नाही. असे उत्तर ऐकताच कोल्हटकर साशंकित झाले. समर्थांना नमस्कार करून भाकर हातात घेतली. ती मुंबईला नेऊन टिळकास खाऊ घातली. तसेच अथपासून इतीपर्यंत ती हकीकतही सांगितली. ती ऐकून टिळक हसत हसत बोलले, स्वामींचे ते ज्ञान खचितच अगाध आहे पहा. तुमच्या प्रयत्नांना निश्चितच यश येणार नाही. आपली बाजू राखण्यासाठी सरकार मुळीच न्यायपालन करणार नाही. जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो हा जगाचा सिद्धांत कोठून खोटा होईल. माझ्या हातून खरोखर मोठी कामगिरी होणार आहे ही समर्थांची वैखरी म्हणजे एक गूढच आहे. साधू लोक भूत भविष्य वर्तमान जाणतात. आपण सामान्य मनुष्य आहोत. पाहू पुढे काय होते ते. प्रसाद म्हणून दिलेली ती भाकरी त्यांनी कुस्करून खाल्ली. मुखात दात नव्हते, पण प्रसाद टाकवेना. टिळकांना शिक्षा झाली. त्यांना ब्रह्मदेशास नेले. गीता रहस्याची निर्मिती. तेथे त्यांच्या गीतेवरील ग्रंथ गीता रहस्य जन्मला. हीच मोठी कामगिरी खरोखर त्यांच्या हातून झाली. टिळकांना जगद्गुरूसारखा मान मिळाला. या गीताशास्त्रावर अपार टीका झाल्या. त्या कोठवर सांगू, या दासाची मती होत नाही. सुबुद्ध हो, प्रत्येक आचार्याने कालमान पाहून जगाचा उद्धार करण्यासाठी गीतेची मांडणी केली. त्याच एका गीतेला कोणी अद्वैतपर लावली, कोणी द्वैतपर लावली, तर कोणी कर्मपर लावली. हीच मोठी कामगिरी खरोखर त्यांच्या हस्ते झाली. या कामाची सरी कोणत्याही कृत्यास येणार नाही. यामुळेच बाळ गंगाधर जगात अजरामर होतील. हा ग्रंथ त्यांची कीर्ती दूरवर पसरवी. जरी स्वातंत्र्य मिळविले असते तरी ऐसी कीर्ती टिकली नसती, याचा मनात पूर्णपणे विचार करून पहा. स्वातंत्र्य हे खरोखर वरचेवर येते व जाते, त्यात फारसे तथ्य नाही. तो लौकिक व्यवहार होय. गीताशास्त्राचे तसे नाही. ते मोक्षप्रद प्राप्त करून देते व समाजाची विस्कळीत झालेली घडी बसवते. चंद्र सूर्य असेपर्यंत बाळ गंगाधर हा पुरुष कीर्तिरूपाने निरंतर चिरंजीव राहील. असो. श्रीधर काळेचा भाग्योदय. करवीर कोल्हापूर येथील चित्पावन शाखेचा श्रीधर गोविंद काळे नावाचा एक ब्राह्मण होता. तो गरिबीच्या स्थितीत असूनही आंग्ल विद्या शिकण्यासाठी इंग्रजी शाळेत गेला. तो मॅट्रिक परीक्षा पास झाला. पुढे कॉलेजात गेला, पण इंटर नापास झाला. म्हणून तो वर्तमानपत्रे वाचत फिरत राहिला. त्यावेळी केसरी वृत्तपत्रात त्याने ओयामा व टोगो यांचे चरित्र वाचले. त्यामुळे त्याच्या मनात अशी एक वृत्ती उठली की यंत्रविद्या शिकण्यासाठी आपणही विलायतेला जावे. उगीच भूमीला भार होण्यात काय अर्थ आहे. टोगो व ओयामा या दोघा जणांनी प्रथम ज्ञान संपादून जपानचा अभ्युदय घडवला. तसेच आपणही करावे व मायभूमीचा उद्धार करावा, असा विचार त्याच्या जीवाने घेतला. पण इलाज नव्हता. द्रव्याची संगत होत नव्हती व कोणीही मदत करीत नव्हते. घरची तर अतिशय गरिबी होती. मग करणार काय. तो आपल्या मित्रास भेटण्यासाठी भंडाऱ्यास आला होता. तो मित्र मनरो हायस्कूलात शिक्षक होता. श्रीधराने त्याला आपला विचार कळवला. तो त्यालाही पसंत पडला. पण पैशाची सोय काय. मित्रा, एका पैशा वाचून या जगात काहीच होत नाही.
बाबा रे, दारिद्र्याने मनातल्या मनातच मनोराज्य करायचे असते. चल आपल्या जन्मभूमीतील गावाला, त्या करवीर कोल्हापूरला जाऊत. इकडे उन्हाळा जास्त असतो. दोघे गाडीत बसले. समर्थांची कीर्ती ऐकून तो साधू कसा आहे हे पाहण्यासाठी ते शेगावात उतरले. त्यांनी पोस्टमास्टरच्या दाराशी लगबगीने सामान ठेवले. समर्थांना पाहण्याची त्यांना मनातून मोठी आतुरता होती. दोघे मठात आले व समर्थांना दंडवत करून ते स्वामींच्या समोर हात जोडून बसले. श्रीधराचा मनोदय खरोखर समर्थांनी जाणला. ते म्हणाले, वेड्या, उगीचच परदेशाचा विचार करू नकोस. सगळे काही येथेच आहे. भौतिक शास्त्रात अर्थ नाही. अध्यात्मविद्येचे सेवन कर, म्हणजे तू कृतार्थ होशील. त्यामुळे श्रीधराच्या चित्तात विचारक्रांती झाली. त्यावेळी त्याला कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली. ते कुंभार गल्लीचे स्वामी कृष्ण सरस्वती होत. त्यांचे भक्तांची नेहमी बोलणे याच प्रकाराचे होते. हेही मूर्ती भक्तांशी तसेच संभाषण करतात. याचा उलगडा माझ्या चित्तास काहीच होत नाही, असे श्रीधराने मनात आणताच महाराज गर्जना करून म्हणाले, हिंदुस्थान सोडून उगीच जाऊ नकोस. अगणित पुण्य करावे तेव्हाच इथे जन्म होते. या भौतिक शास्त्राहून योगशास्त्र प्रबळ आहे. ते योगशास्त्र ज्याला येते तो या भौतिकाला मानत नाही. योगशास्त्राहून अध्यात्म विचार श्रेष्ठ आहे. तो जमल्यास करून पहा. आता कोठेही जाऊ येऊ नको. समर्थ असे बोलता श्रीधराच्या मनास आनंद झाला. त्याचा विचार सूर्य पश्चिमेकडे मावळला होता. श्रीधरास सुखी करण्यासाठी तोच पूर्वेकडे आला. केवळ संता वाचून विचारांचे परिवर्तन अन्य कोणीही करू शकत नाही. सत्य एक त्यांनाच कळते. महाराज म्हणाले, या ठिकाणी तुझा अभ्युदय होईल पहा. तुझी पत्नी कोल्हापूरला गेली. तुझी घरी वाट पाहत आहे. आता मित्रांबरोबर कोल्हापूरला जा. तेच पुढे सत्य झाले. श्रीधरास लौकिक प्राप्त झाला. श्रीधर BA MA झाला. शिंद्यांच्या राज्यात शिवपुरी कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून त्याची नेमणूक झाली. संत हे भूमीवरील चालते बोलते साक्षात ईश्वर होत. त्यांच्या कृपेचा आधार ज्यास मिळतो तोच मोठा होय. पहा, श्रीधर काळे याला दर्शनाचा योग आला म्हणून खरे ते शोधण्यासाठी त्याच्या वृत्तीत फरक पडला. हे संतांचे पीक याच देशात येणार. नंदनवनीचे वृक्ष अन्य ठिकाणी येणार नाहीत हो. स्वस्ति श्री दास गणू विरचित हा श्री गजानन विजय नावाचा ग्रंथ श्रद्धावान भाविकांना नेहमी चांगला मार्ग दाखवो. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचदशाध्यायस्य महाराष्ट्र भाषायां कथामृतं समाप्तम्. जय गजानन.